ग्रँड मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। उद्या वरळीत ठाकरे बंधूंचा विजय मेळावा आहे। विजय मेळाव्याची रंगीत तालीम सुरू आहे। ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार आहेत। ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याच ग्रँड मेळाव्याची तयारी आपण बघतोय। एक प्रकारे त्याची रंगीत तालीम देखील सुरू आहे। मोठा सोहळा उदा होतोय, ज्याला विजयोत्सव असं नाव देण्यात आलेलं आहे ठाकरे बंधूंचा। ठाकरे बंधू 20 वर्षांनी उद्या वरळी डोम मध्ये एकत्र येणार आहेत। महाराष्ट्रभरातून शिवसैनिक त्याचबरोबर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनसैनिक येणार आहेत। मनसेचे ठाकरे गटाचे नेते सुद्धा असतील आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या युतीची कुठली घोषणा करतात का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी शिवसेनेतल्या मनसेतल्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले, कार्यकर्त्यांनी वेळोवेळी तशी इच्छा व्यक्त केली, पण गेल्या 20 वर्षात हे घडलं नाही। त्यामुळे 20 वर्षात पहिल्यांदा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत। आता या एकत्र येणाऱ्या युतीचं स्वरूप मिळतं का, कुठला राजकीय पर्याय यामुळे तयार होतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर उद्या जो मेळावा होतोय, विजयोत्सव होतोय, त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे। याबद्दलच्या चर्चेसाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत आणि तसंच परफेक्ट व्हॉइसचे संपादक किरण तारे सुद्धा आहेत। मला सुरुवात किरण तारे सर यांच्यापासून करायची आहे। सर, उद्याच्या ग्रँड मेळाव्याबद्दल तर मला बोलायचंच आहे, त्या विषयाकडे मी येतोच, पण एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात जे म्हटलं त्यात इतकं काय वावग आहे की उद्धव ठाकरे जेव्हा जय गुजरात म्हणतात तेव्हा तो महाराष्ट्र द्रोह नसतो, पण एकनाथ शिंदेंनी म्हटलं की लगेच त्यांच्यावर टीका सुरू होते। राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते ना सौरभ, ती असते टायमिंग। तुमचं टायमिंग काय आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये काय आहे किंवा काय नाही, या गोष्टी तशा गौण असतात, पण तुम्ही कुठलं विधान कुठल्या वेळेला करताय हे जास्त महत्त्वाचं असतं। आणि महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे, तर हिंदी भाषेचा विरोध, मराठी भाषिकांवर झालेला अन्याय अत्याचार, मराठी भाषेची दुरावस्था, मीरा रोड मधलं प्रकरण, मराठी न बोलल्यामुळे झालेली मारहाण, या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या गोंधळामध्ये एका राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने जय गुजरात म्हणणं हे खरं म्हणजे मराठी माणसाच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे। एकनाथ शिंदेना ही गोष्ट लक्षात आली नसेल असं नव्हे, पण ते त्या बोलण्याच्या ओघात बोलून गेले, कारण अमित शहा तिकडे स्टेजवर होते आणि अमित शहा आपले गॉडफादर आहेत। अमित शहा आपल्याला आपले तारणहार आहेत, तेच आपल्याला या सगळ्या संकटातून वाचवू शकतात। म्हणजे सध्या एकनाथ शिंदे राजकीय संकटात आहे हे प्रेक्षकांना माहीत आहे, हे गृहीत धरून मी बोलतोय। त्या राजकीय संकटातनं अमित शहा त्यांना तारू शकतात असा समज असल्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदेना असं वाटलं असावं की अमित शहाची थोडी खुशमस्करी केली तर शाह खुश होतील, सरदार खुश होगा, शाबाशी देगा, असं काहीतरी त्यांना वाटलं असावं, म्हणून त्या बोलण्याच्या ओघामध्ये ते जय गुजरात बोलून गेलेत। मात्र हे टायमिंग अतिशय चुकीचं आहे। विशेषतः महाराष्ट्रातलं वातावरण इतकं गढूळ झालेलं असताना हिंदी भाषेच्या विरोधामध्ये किंवा मराठी अस्मिता अत्यंत टोकदार होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असताना, आणि त्यात सुद्धा उद्या म्हणजे उद्या सकाळी 10 वाजता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मराठीच्या मुद्द्यावर काहीतरी वेगळं करू बघतायत, अशी सगळी राजकीय परिस्थिती असताना एकनाथ शिंदेचं हे स्टेटमेंट येणं हे नक्कीच सगळ्यांना क्लेशदायक आहे, धक्कादायक आहे आणि त्यांच्या पॉलिटिकल करिअरसाठी सुद्धा हे अत्यंत खूप मोठा एक झटका आपल्याला मानता येईल, अशी त्याच्यातली परिस्थिती आहे। ठीक आहे गणेश खणकर सर, तुम्हाला हे पटतंय का की एकनाथ शिंदे जे बोलले त्यात भले काही चुकीचं नसेल समजा, पण टायमिंग मुळे थोडंसं अडचण होऊ शकते सरकारची, कारण लगेच देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या बचावासाठी पुढे यावं लागलं आणि शिंदेंची पाठराखण करावी लागली। किरण तारे पत्रकार म्हणून त्यांनी जर का या बाबतीत आपलं मत व्यक्त केलं असेल तर ते पत्रकार म्हणून या दृष्टीकडे पाहतायत। असं आहे की कार्यक्रम आहे, कार्यक्रमामध्ये देशाचे गृहमंत्री आलेले आहेत आणि त्या गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये ते बोलण्याच्या ओघात ते बोलले। त्याच्या अगोदर त्यांनी शेरोशायरी केली। एक कार्यक्रमाचा एक आपला अजेंडा असतो, कार्यक्रम हा हसत खेळत चाललेला असतो आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी ते वाक्य उच्चारलं। आता या विषयावरती बोलण्यासारखं म्हणजे मुळात एक स्पष्ट करतो
एकतर या अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या हातामध्ये एकही मुद्दा नाहीये की ज्या मुद्द्यावरती सरकारला घेरलं जाईल. भ्रष्टाचाराचा विषय हा जवळपास संपलेला आहे. सरकारने ज्या योजना सुरू केल्या त्याच्यावरती आगपाखड करून झाली, परंतु त्यातने काही हाती लागत नाही. रोज सकाळी 9 वाजताची नभोवाणी होते, ती नभोवाणी नियमितपणे सुरू आहे. हळूहळू त्या नभोवाणीचं महत्व कमी होत चाललंय. काही म्हणजे आता मी त्याचं नाव घेणं योग्य नाही, काही मीडियांवरती डोळे उघडे ठेवून नीट पाहून सुद्धा रोज सकाळी एखाद्या वृत्तपत्र तुमच्या घरी नाही आलं तरी चालेल, पण ते त्या चॅनलवरती दिसतं आणि मग रोज सकाळी त्या बातम्या दाखवून असे सगळे प्रकार आता सुरू आहेत. म्हणजे तुम्हाला जरी याचं अट्रॅक्शन नसलं तरी काही चॅनल्स मात्र त्याचं अट्रॅक्शन रोज चालू करतायत. असं घडलं, असं घडलं, असं घडलं, असं घडलं, हे सगळं सुरू आहे. त्यामुळं मुद्दा कुठला तरी काढायचा. म्हणजे आज जे काही झालं त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे या संदर्भात असं बोलले होते, या संदर्भात सुरू झालं. मग मला एक कळत नाही, जर आज तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरती हा आरोप करत असाल तर मला एका गोष्टीचं आश्चर्य आहे की म्हणजे ज्या वेळेला उद्धव ठाकरे बोलले होते ते नेमकं कुठलं टायमिंग होतं आणि ते कुठल्या संदर्भात बोलले होते. ते कसं आहे की मुद्दा काढायचा, त्या मुद्द्यावर खडकरजी मुद्दा हे आहे की मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे आणि उद्या त्या दृष्टीनं एक मोठी राजकीय युती देखील होण्याची शक्यता आहे. पण एक 2 राजकीय नेते एकत्र येत आहेत मराठीच्या मुद्द्यावरून, जे 20 वर्षात एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जात होते. आणि अशा सगळ्या वातावरणात जय गुजरात म्हणणं याच्यामुळे भाजपला महायुतीला नुकसान नाही होणार का? मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो बघा, कसं आहे, युती मराठीच्या मुद्द्यावरती अजिबात होत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. हे सगळं जे विचाराचं आदान प्रदान आणि आम्ही सर्व एकत्र, मला एक कळत नाही साहेब, ज्या वेळेला लोकसभा म्हणजे नीट आठवा, फार वेळ गेलेला नाही, लोकसभेला ज्या वेळेला राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तेव्हा त्यांची तुम्ही खिल्ली उडवली. विना अट विना शर्ट आणि सगळं हे बोलणारे उद्धव ठाकरेच होते. नंतर खुलासा झाला की राज ठाकरेंनी मागणी केली होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आम्ही ते काम केलं सुद्धा. त्याचे श्रेय घेण्याचं त्यांनी घ्यावं, त्यांच्यासाठी तो विषय मोकळा. या मुंबई महापालिकेत ज्या वेळेला मनसेचे 7 नगरसेवक फोडले आपण सत्ता मिळवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी, त्यावेळेला मराठी माणसाचं नुकसान नाही झालं का? म्हणजे मराठी भाषा, मराठी अस्मिता तेव्हा नव्हती का? ज्या ज्या वेळेला असा काही विषय येतो, म्हणजे नीट आठवा, या गेल्या अनेक वर्षातले प्रसंग जर तुम्ही आठवलेत तर राज ठाकरेंची भाषा असेल किंवा जे का असेल ते, त्यावेळेला मराठी भाषा डोक्यात नव्हती का? आपण एकत्र आलो पाहिजे मराठी म्हणून जर का एक केलं. आणि आज म्हणजे एक तुम्हाला आता आश्चर्य वाटेल, अहो या मुंबईमध्ये मालाडमध्ये त्या उद्यानाला टिपू सुलतानाचं नाव द्यायचं विषय सुरू होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्हाला मराठी पण काहीच आठवलं नाही का की आपण मराठी आहोत? ज्या मराठेशाहीवरती आणि विशेषतः टिपू सुलतानाने जी आक्रमणं केली, धर्मांतरण केलं, मग त्यानंतर मराठ्यांनी त्यांचा पराभव केला, त्या टिपू सुलतानाबद्दल प्रत्येक मराठी माणसामध्ये प्रचंड मनात चीड आहे. त्याचं उद्यानाला नाव द्यायचा कार्यक्रम मालाडमध्ये झाला. त्यावेळेला या उपनगराचे पालकमंत्री कोण होते? आदित्य ठाकरे होते. त्यावेळी तुमचं मराठी पण पुढे गेलं होतं बरं. त्यामुळे असं आहे, ठीक आहे, तुम्हाला एकत्र यायचंय तो तुमचा विषय आहे. तुम्ही एकत्र यावं न यावं हा तुमचा कौटुंबिक भाग आहे. मग विषय हा येतो ना की तुम्ही हे जर सगळं एकत्र एवढं होतं तर 2004 साली ज्या वेळेला ही निवडणुकीच्या अगोदरच्या रात्री जे सगळं घडलंय, कधी ना कधी ते सुद्धा येईल समोर. आणि मग 2005 मध्ये ज्या वेळेला राज ठाकरेंनी मी बाहेर पडतो असा निर्णय घेतला असेल, मग त्यावेळेला या महाराष्ट्राचं नुकसान होतंय म्हणून का बरं त्यांना थांबवलं नाही? आणि हाच मराठीचा मुद्दा असेल तर 2024च्या निवडणुकीमध्ये दादर मधून, म्हणजे नीट आठवा, आता तो वरळीचा विषय जर आला तर केम छो वरळी म्हणून आदित्य ठाकरेंनी ज्या वेळेला बॅनर लावले होते त्याचं टायमिंग काय होतं आणि ते कशासाठी लावले होते? म्हणजे तिथे काय वरळीच्या मराठी मतदारांनी म्हटलं होतं का नाही आम्हाला आता समजत नाही तर तुम्ही केम छो वरळी लिहा? का बरं लिहिलं आपण? आणि त्यावेळेला बघा कशी परिस्थिती बदलते. राज ठाकरेंनी त्यावेळेला आदित्य ठाकरेंना पूर्ण पाठिंबा दिला, उमेदवार उभा नाही केला त्यांनी, बरोबर, नीट आठवा. आणि या वेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये
मग त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी का नाही भूमिका घेतली की आमच्या कुटुंबातला कुणीतरी प्रतिनिधी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहतोय, तुम्ही माझा उमेदवार उभा नाही करणार? असं आहे. नाही, तेव्हा तर त्यांनी मनसेला गुजरात नवनिर्माण सेना म्हणजे गुनसे आहे अशी उपमा दिलेली होती आणि महाराष्ट्रद्रोह्यांना माझ्या कुटुंबातला जरी असला तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मी मदत करणार नाही अशी उघड भूमिका उद्धव ठाकरेंनी तेव्हा घेतली होती. ठीक आहे, या मुद्द्यावर पण आपण बोलूयात, पण रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत बऱ्याच वेळच्या सहभागी, त्यांच्याकडे मी जातो. रुपालीताई, तुम्ही कसं बघताय आजच्या एकनाथ शिंदेच्या त्या घोषणेकडे? नाही, एक लक्षात घ्या की आजचं राज्याचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, टायमिंग चुकलं. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले, कारण का कार्यक्रम हा पुण्यामध्ये होता. निश्चित गृहमंत्री साहेब अमित शाह साहेब आले होते, परंतु आत्ताच्या या अधिवेशनाच्या काळामध्ये नुकताच आपला मराठी आणि हिंदी याच्यावरचा मुद्दा पेटता असताना नाहक विरोधांच्या हातात कोलीत आयतं मिळालं. परंतु असो, एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण आपल्या सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्स मधनं दिलेलं आहे. कारण का जय हिंद जय महाराष्ट्र इथपर्यंत आपण समजू शकू. जर जय गुजरात हा जर कार्यक्रम गुजरात मध्ये असता आणि मग ते बनले असते तर त्याच्यात वावगे ठरलं नसतं. परंतु ते बोलण्याच्या ओघातनं जे जय गुजरात बोलले, तर ठीक टायमिंग चुकला आणि बोलण्यात बोलून गेल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या महायुतीतल्या सगळ्यांनाच त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे की बाबा अधिवेशन असेल किंवा विरोधकांना कोणता मुद्दा मिळेल असं कोणतंही वक्तव्य होऊ नये. पण आता ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. खडकरजी, बघा, रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा म्हणतात की टायमिंग चुकलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचं. बघा, असं आहे, मी मगाशीच ते मी म्हणालो की ते बोलण्याच्या ओघामध्ये हा विषय बोलून गेले. आता तुम्ही त्याला टायमिंगचं नाव देणार असाल तर तुम्ही टायमिंगचं नाव देऊ शकता. मी बघा, आज हा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता जी आंदोलनं वगैरे सुरू आहेत, टायमिंगचा विषय सगळा करतायत. आता एक सरळ प्रश्न आहे, म्हणजे आज ही चर्चा महाराष्ट्र बघत असेल. अहो, या मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, सुरतमध्ये मराठी माणूस आहे, बडोद्यामध्ये मराठी माणूस आहे, वापीमध्ये गुजराती माणूस आहे, तिथेही मराठी माणसं 50%च्या आसपास जवळपास आहेत. ग्वाल्हेरमध्ये, इंदोरमध्ये, झाशीमध्ये या ठिकाणी तिथे आपली मराठी कुटुंब राहत आहेत. ही घरामध्ये मराठी भाषाच बोलतात. रोटीबेटीचा व्यवहार तिथे आपापसात चालतो. बाहेर ते हिंदीत बोलतात न बोलतात माहित नाही, कारण आम्ही जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना तिथे पाठवलं होतं निवडणुकीच्या तयारीसाठी, तेव्हा त्यांचं मराठी पद्धतीनं स्वागत झालं, पुरणपोळी खायला मिळाली. तिथे कधी तिथला माणूस आपल्या माणसांशी म्हणत नाही की तुम्ही आमच्याशी हिंदीतच बोला म्हणून. तिथे सगळे आपापसात गुण्यागोविंदानं राहतात, एकमेकाची चर्चा करतात. तिथला उद्योग हा मराठी माणसाच्या हातात आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंदोर आणि ग्वाल्हेरमध्ये तिथले काही प्रमुख उद्योग हे पूर्वीच्या काळी जी मराठी माणसं गेली त्यांच्या हातामध्ये आहेत. तिथे गुण्यागोविंदानं लोक राहत आहेत. वाराणसीमध्ये त्या घाटावरती जाताना तुम्ही जर पाहिलं तर काही कुटुंब, गणपुले, अशी अनेक तिथे, म्हणजे तिथे तर महापौर मराठी होते. जे विचार करायचे, सगळं त्या ठिकाणी गुण्यागोविंदानं चाललेलं असताना महाराष्ट्रामध्ये जे विषय नाही आहेत त्याच्यावर आपण का वाद उत्पन्न करतोय? अख्ख्या भारतामध्ये मराठी माणसाबद्दल एक अट्रॅक्शन आहे, आकर्षण आहे. ही माणसं हुशार आहेत, यांची बुद्धिमत्ता तीव्र आहे, हे प्रामाणिक आहेत, एखादा विषय दिला तरी अंगावरती घेतात. अनेक कंपन्यांमध्ये आपले मराठी अधिकारी आज उच्च स्तरावरती काम करतायत जगभरामध्ये. जे मला कळत नाही, म्हणजे आज आपण मराठी म्हणून आपण स्वतः जगभराला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करायचा की आपण स्वतःवरती मर्यादा घालून घ्यायचा, हे ज्याने त्याने ठरवावं. माझ्या दृष्टीने एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जय हिंद म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि अमित शाह तिथे आले म्हणून ते म्हणाले असतील, तर या विषयावरती आता ठीक आहे, तुम्ही टायमिंग म्हणताय, माझ्या दृष्टीने ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले. याच्यावर काही फार अधिक बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत. ठीक आहे, रुपालीताई, तुम्ही हात वर करत होतात, बोला. नाही, मला इथे एवढंच सांगायचंय की महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची भाषा मराठी. प्रत्येक राज्य त्यांच्या त्यांच्या भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल तेवढाच कडवट असतो. निश्चित मराठी माणूस जसा सगळ्या राज्यांमध्ये आहे, तर सगळ्या राज्यांची माणसं त्यापेक्षा दुपटीने आपल्या महाराष्ट्रात आहे. इथं विषय एवढाच आहे
की तुम्ही ज्या भाषेचे असाल, तुम्ही घरी काय बोलताय यापेक्षा तुम्ही ज्या राज्यात राहताय ना त्याच्यामध्ये तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही ऍटलिस्ट प्रयत्न केला पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. मग तो व्यापारी असो, डॉक्टर असो की कोणी असो. समजा आमचे मराठी माणसं गुजरातमध्ये राहत असतील तर निश्चित ते गुजराती भाषेलाच तिथं प्राधान्य देतात. आम्ही त्यांना तिथं सांगायला जात नाही किंवा आपला मराठी माणूसही तिथं एका मारत नाही की आम्ही मराठीतच बोलणार, मराठीच आमची मातृभाषा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी कोणी लोक येतात त्या लोकांनी निश्चित यावं, व्यापार करावा, पण मातृभाषा म्हणून मराठीची अस्मिता ही जपलीच पाहिजे आणि ती भाषा त्यांना आलीच पाहिजे. हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं ठाम मत आहे. त्याच्यामध्ये दुसरं तिसरा काही असा विषय नाही. ठीक आहे. किरण तारे सर, थोडा एक वेगळा विषय आहे. गणेश खणकरांनी मुद्दा उपस्थित केला होता तो म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नावानी केमछो वरळी म्हणून बॅनर लागतात. त्यानंतर आता नोव्हेंबर मधली गोष्ट आहे, म्हणजे त्याला एक 8 ते 10 महिने सुद्धा व्हायचे आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख गुजरात नवनिर्माण सेना करतात आणि मनसेला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. या मुद्द्याकडे येतो सौरभ. त्याच्या आधी मला एक थोडा आणखी मुद्दा क्लिअर करायचा आहे. ठीक आहे. खडकर साहेब जे म्हणाले तो मुद्दा थोडा पुढे घेऊ. ओके. मराठी भाषिक लोक देशभरामध्ये पसरलेले आहेत आणि ते काय स्थानिक उद्योग त्यांच्या हातात आहेत वगैरे सगळं मान्य आहे. एक तुम्हाला उदाहरण देतो गुजरातचं. हो. जे भाजपचे असतात त्यांना जास्त पटेल माझं मी काय म्हणतो ते. 2014 साली ज्या वेळेला नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर होणारे कन्फर्म झालं होतं त्यावेळेला मोदींनी बडोद्यामध्ये एक सभा घेतली होती आणि त्या सभेला मी होतो, प्रत्यक्ष उपस्थित होतो तिकडे. त्या सभेची सुरुवात त्यांनी हिंदीमध्ये केली, त्यानंतर ते मराठीत बोललेत बडोद्यामध्ये आणि त्यानंतर ते गुजरातीत बोलले. तेव्हा ते मोदी असं म्हणाले होते त्या सभेमध्ये की दोन्ही भाषांमध्ये मी बोललो, आता आपली गुजराती. आणि त्यांनी त्या भाषणाचा शेवट त्यांनी जय गुजरात, जय जय गरवी गुजरात त्यांचं जे स्लोगन होतं त्याच्याने केला होता. मराठी बोलले पण त्यांनी मोदींनी तिकडे जय महाराष्ट्र म्हणाले नाहीत, समोर अर्धा ऑडियन्स मराठी असताना देखील. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गुजरातचेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील 100% मराठी आहेत, उत्तम मराठी बोलतात, त्यांचा महाराष्ट्राशी संबंध आहे. मात्र ते कधीही गुजरातमध्ये, सुरतमध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये, नवसारीमध्ये कधीही जय महाराष्ट्र म्हणत नाहीत, ते जय गुजरातच म्हणतात. ही उदाहरणं जरी आपण डोळ्यापुढे ठेवली तरी एकनाथ शिंदेचं टायमिंग का चुकलंय हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे किमान भाजपच्या प्रवक्त्यांनी आपल्या नेत्यांचा आदर्श तरी एकनाथ शिंदेना सांगावा ही त्यातली अपेक्षा आहे. ते सांगतील की नाही मला माहित नाही, पण हा आदर्श त्यांच्या डोळ्यापुढे आहे, तो तरी त्यांनी फॉलो करावा. ही पहिली गोष्ट. दुसरं, एखाद्याने गाय वाचली म्हणून तुम्ही वासरू मारावं असं अजिबात अपेक्षित नाही. उद्धव ठाकरेंनी जय गुजरात म्हटलं म्हणून उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका झाली होती. केमछो वरळी झाल्यानंतर प्रचंड टीका झाली होती, हे विसरतोय आपण. आपणच सगळ्यांनी म्हणजे सगळ्या मीडियानेच प्रचंड या सगळ्या विषयामध्ये मुद्दे मांडलेले होते की केमछो वरळी काय किंवा जलेबी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा अशी पण घोषणा होती शिवसेनेच्या लोकांची. तेव्हा पण त्यांच्यावर टीका झाली होती. पण त्यांनी काय मारली म्हणून तुम्ही वासरू मारायचं काही कारण नाही ना. तुम्ही तर व्यवस्थित राहा. एका राज्याचे मुख्यमंत्री होतात तर टायमिंग काय आहे, आपण काय बोलतो आहोत, कोणाच्या समोर बोलतो आहोत, महाराष्ट्रामधलं वातावरण काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी थोडा आपल्या भावनांवर कंट्रोल ठेवायला हवा होता असं माझं मत आहे. फक्त आणि फक्त अमित शहा तिकडे उपस्थित आहेत आणि अमित शहाना बरं वाटावं म्हणून जय गुजरात म्हणालेले असं माझं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. खणकर सर बोला. मला तारे साहेब तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यांची उदाहरणं म्हणून दिलीत, म्हणजे तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. मला एक कळलं नाही, म्हणजे गुजरातमध्ये नरेंद्र मोदींचं तुम्ही उदाहरण दिले, देशाचे आदरणीय पंतप्रधान आहेत, त्यांनी मराठीत का सुरुवात केली असेल? CR पाटील यांचे मूळचे जळगाव आहेत, त्यांचे तुम्ही गुजरातचे, म्हणजे हे जे तुम्ही आज मला उदाहरणं देताय, मला तुमचं तर खरं आश्चर्य वाटतं मला. अहो ते मराठी आहेत म्हटल्यानंतर त्यांना गुजरातचे तर प्रदेशाध्यक्ष करायची काही गरजच नव्हती ना. भारतीय जनता पार्टीमध्ये हे सगळं आम्ही पाळत नाही साहेब. प्रत्येक राज्याची स्वतःची अस्मिता असते. मी गणेश खणकर म्हणून तुमच्या समोर आज प्रवक्ता म्हणून बसलेलो आहे. आज मराठी शुद्ध भाषेमध्ये बोलतो. उद्या रविवारी कार्यक्रम आहे, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरती व्याख्यान आहे आणि ते शुद्ध हिंदीमध्ये मला व्याख्यान द्यायचंय. आपण हे ऐकायला, म्हणजे कदाचित तुम्हाला शंका आहे गणेश खणकर मराठी आहे
इतका हिंदी एवढं शुद्ध बोलतो हा नेमका कुठल्या प्रांतातला आहे? मला माझ्या मराठी भाषेबद्दल शुद्ध अभिमान आहे. मी हिंदी चॅनल्सवरती जाताना हिंदीत बोलतो, त्यांना माहिती आहे, आणि मी तिथे काही शब्द मराठी वापरतो की मुंबई में हम इस भाषा का प्रयोग करते हैं, तिथल्या कोणालाही काही गैर वाटत नाही. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही जेव्हा ही उदाहरणं देऊन आम्हाला काही विचारण्याचा प्रयत्न करताय, तुमचा हेतू मला स्पष्ट दिसतोय. यामध्ये गुजरातमध्ये सी.आर. पाटील यांनी गुजरात म्हणायच्या ऐवजी महाराष्ट्र म्हणाले किंवा असा काही तो प्रसंग केलेला नाही ना. आज ते जय हिंद म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले, आणि त्याच्यानंतर ते म्हणालेत ना, तर त्यांनी भाषण गुजरातीमध्ये केलं, त्या त्यांनी भाषण हिंदीमध्ये केलं, तर त्यांनी मराठीविषयी काही त्या ठिकाणी उद्गार काढले असतील. मी एक स्पष्ट करू इच्छितो, म्हणजे रुपालीताई ठोंबरे सुद्धा जे बोलतायत तर त्यांचे विचार हे त्यांच्या बरोबर असतील, त्यांचं स्वागत आहे. पण एक स्पष्ट करू इच्छितो, आणि मी यापूर्वी देखील एक तुमच्या चॅनलवरती बोललेला आहे, कोणाला काय वाटतं हा त्याचा भाग असू शकतो, पण आम्ही मराठी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे. निवडणुकीत मतं मिळत न मिळत नाही मिळाली विषय वेगळा आहे, पण काय मराठीची प्रतारणा करून आम्हाला काही मोठं व्हायचं नाही. या मराठी भाषेनेच मला इथपर्यंत आणलंय. मराठी भाषेतच शिक्षण घेऊन हा गणेश खंडकर आज प्रवक्ता म्हणून या चॅनलवरती बसलेला आहे. अहो, याच्यापेक्षा मला आणखीन काय द्यावं मराठीने? मी मराठी म्हणून मला अभिमान आहे ना, पण इतरांचा दुस्वास करायचा, मी त्यांना माझ्याशी मराठीत बोलायला लावेन. ते माझ्याशी बोलत नसतील तर मी त्यांना माझ्याशी बोलायला लावेन, आणि त्यांना ही भीती वाटली पाहिजे की गणेश खंडकरकडनं जर मला काम करायचं असेल तर त्याची मराठी मला समजून घ्यावी लागेल, कारण गणेश खंडकर हा मराठी माणूस आहे, मराठी भाषेविषयी त्याच्या मनात अभिमान आहे. मी समोरच्याला बाध्य करेन, मी त्याला शरण नाही जाणार. माझा काहीतरी फायदा होतोय म्हणून मी कोणाला लोटांगण नाही घालणार. कुणाला काय वाटतं हा त्याचा भाग असेल, आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही सी.आर. पाटील, नरेंद्र मोदी यांची उदाहरणं दिली. ठीक आहे. तर साहेब, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, नरेंद्र मोदीजी राजकारणामध्ये इनामदारजींचे, जे त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले गुरु होते, ज्यांनी मोदीजींना मोदीजी घडवलं, त्यांचा ते कायम उल्लेख करतात, कायम. होय, मला घडवलं तर त्यांनी घडवलं म्हणून. या मुंबईशी त्यांचं असलेलं नातं ते करतात, पण भाजप पर्यायानं सरकार मराठीची प्रतारणा करताय, हिंदी सक्ती करताय, हिंदी भाषा लादताय, आणि आता गुजरातचे गुणगान गाताय, असं एक परसेप्शन लोकांमध्ये तयार केलं जात आहे. अर्थात त्याला विरोधक जबाबदार आहेत की सत्तेतलेच काही घटक जबाबदार आहेत, त्याचा विचार तुम्ही करायचा आहे. पण उद्या ग्रँड मेळावा होतोय दोन्ही ठाकरे बंधूंचा, त्याच्यात सुद्धा याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. चर्चेची वेळ संपत आलेली आहे. मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात आणि आपली भूमिका मांडलीत, त्यासाठी परत एकदा आपले आभार.